नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. आजचा विषय पण फार महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थित ऐका, रिक्वेस्टेड आहे. शेवटपर्यंत ऐका जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमच्या मनात कोणताही प्रश्न उरणार नाही. आता केस कधी धुवावेत याबद्दलचे अनेक प्रश्न मला येतात, कारण मी गुरुवारी केस धुवू नका असे सांगितल्यापासून मग कोणत्या कोणत्या वारी धुवावेत, कधी कधी धुतलेले शुभ असतात, असे प्रश्न मला येत आहेत. तर आज तोच टॉपिक मी कव्हर करणार आहे की केस कधी धुवावेत आणि का, त्याच्यामागं कारणं काय आहेत, हे दोन्हीही मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलं आहे बघा की गुरुवार आहे गं, आज केस धुवू नको. ही वाक्य तुम्हाला कदाचित आठवतही असतील. सूर्य, गुरु, चंद्र, शनी, मंगळ हे केस आणि डोक्याशी निगडीत असे ग्रह आहेत आणि आपण वेळी अवेळी केस धुतल्यामुळे ते ग्रह आपले बिघडू शकतात. म्हणून मी सांगते त्या वारी केस तुम्ही धुण्याचा प्रयत्न करा आणि केस धुवू नका सांगते त्या वाराला तुम्ही केस धुण्याचा प्रयत्न शक्यतो म्हणजे करू नका. म्हणजे कसं, पटलं तर घ्या, नाही पटलं तर तुमची इच्छा की तुम्हाला कधी केस धुवायचे कधी नाही, किंवा तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं जी पटेल तीच फक्त गोष्ट तुम्ही घेत जावा, बाकी काही नाही. आता व्रत, एकादशीला केस चुकूनही धुवू नयेत, आदल्या दिवशी धुवून घ्यावेत, कारण ते व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही. त्या दिवशी केस धुणं चांगलं नाही. अमावस्या, जी लोक पितरांना नैवेद्य दाखवतात, पितरांना प्रसन्न ठेवतात, घरामध्ये अमावस्या पाळतात, त्या बायकांनी आणि पुरुषांचं चालेल पण बायकांनी चुकूनही कधीही अमावस्येला केस धुवू नयेत. पुरुषांनी अमावस्येला दाढी, केस या गोष्टी करू नयेत, चुकूनही करू नयेत, कारण अशुभ मानले जाते ते. केस धुणं किंवा कापणं, दाढी करणं या गोष्टी अमावस्या दिवशी कटाक्षानं टाळाव्यात, म्हणजे तुमच्या घरामध्ये बरकत येईल, कोणत्याही प्रकारचे त्रास तुम्हाला होणार नाहीत. रविवार असेल, व्रत असेल, रविवार जर असेल आणि तुमचा एखादा उपवास असेल तर केस धुवू नयेत. जर तुमचा उपवास कोणताही नसेल तर तुम्ही केस धुवू शकता. रविवारी जर तुमचं व्रत असेल आणि तुम्ही केस धुतलेत तर दरिद्रता येऊ शकते, वेगवेगळे तुमच्यावर आरोप येतात जे तुम्ही केलेले नसतात, त्यामुळे तुम्हाला केस त्या दिवशी धुवायचे नाही आहेत. जर तुमचा रविवारी कोणताही उपवास नसेल तर तुम्ही केस धुवू शकता. सोमवारचे व्रत म्हणजे सोमवारचा उपवास जर तुमचा असेल तर केस धुवावेत, कारण ते खूप शुभ मानले जाते. केस धुवून सुकवून त्याची पोनी बांधून मगच शंकर महादेवाची किंवा इतर देवांची पूजा करावी. कधीही केस ओले असताना मोकळे सोडून कधीही देवपूजेला बसू नये. देवपूजेला बसताना नेहमी केस बांधूनच बसावे, ओले केस घेऊन बसू नये, ते सुकवावेत व्यवस्थित आणि मगच बसावे. आता मंगळवारी केस अजिबात धुवू नयेत. त्याच्यामागं कारण दिलेलं आहे. भांडणे वाढतात, मुलांची प्रगती थांबते आणि पतीच्या आरोग्यावर परिणाम होतो. आता ह्या एवढ्या गोष्टी माहीत असताना आपण केस कशाला धुवायचे? आजपर्यंत धुवत आला असाल तर ठीक आहे, पण यापुढे प्रयत्न करा की या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत, म्हणजे मंगळवारी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत. बुधवारी व्रत जर असेल तुमचं एखादा उपवास तर केस धुवा, आणि व्रत जर कुठलं नसेल तर केस धुवू नका. भावासाठी, तुम्हाला जर भाऊ असेल तर त्या भावासाठी ते चांगले नसते, म्हणून ही गोष्ट पाळायची आहे. गुरुवारी मात्र कुणीही कधीही चुकूनही केस धुवू नयेत. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, गुरुची दृष्टी बदलते, गुरुग्रहाची दृष्टी बदलते, पती पत्नीत कलह निर्माण होतो आणि धनहानीची खूप शक्यता असते. म्हणून तुम्ही गुरुवारी केसही धुवू नयेत आणि गुरुवारी तुम्ही फरशी पण पुसू नये. याच्यामुळं आर्थिक संकटे येतात, गुरुची दृष्टी बदलते आणि पती पत्नीमध्ये वाद होतात. शुक्रवारी जर तुमचे व्रत असेल तर केस धुवावेत, अन्यथा धुवू नयेत. शुक्रवारी केस धुतलेले चांगले आहेत ज्यांचे व्रत आहे त्यांनी. आणि नक्की तुम्ही इथं सिंदूर म्हणजे कुंकू जे आपण लावतो ते लावायलाही शुक्रवारी विसरू नका. कुंकू कधी पण कडेच्या भागात कुठेही लावायचं नाही, तर मध्यभागी लावायचं. खूप फलदायी आहे, सौभाग्याच्या दृष्टीनेही खूप चांगलं आहे. शनिवारी कुमारिकांनी केस धुतले तरी चालतात, सौभाग्यवती स्त्रियांनी धुवू नयेत. पुरुषांनी दाढी, केस अजिबात शनिवारी करू नये, त्याचे तुमच्या ग्रहांवर आणि तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतात. आणि त्यातूनही चुकून तुम्हाला केस धुवावेच लागले, अशी काही अडचण असेल की तुम्हाला केस धुवावेच लागत आहेत गुरुवारी एखाद्या, तर थोडीशी पाण्यामध्ये हळद घालायची आहे. शनिवारी जर केस काहीही कारण आहे आणि धुवावेच लागत आहे तर किंचितसे जिरे पाण्यामध्ये घालावेत. आणि मंगळवारी घालायचे असतील
धुवायचे असतील तर लाल मसूरची डाळ थोडीशी आणि तुळस घालावी आणि मग केस धुवावेत. हे पण वारंवार नाही, चुकून धुवावेच लागत आहेत, काही इलाजच नाही आहे. अशा वेळेस या गोष्टी कराव्यात. आणि यातली जी मसूर डाळ वगैरे आहे पाण्यामध्ये शिल्लक राहील, ती नंतर तुम्ही झाडाला टाकून दिली तरी चालेल. या गोष्टी आपल्याच फायद्यासाठी आहेत. या जेवढ्या पाळाल तेवढं चांगले आहेत. तुमचे म्हणजे मुलं तुमचं कुटुंब, तुमच्या नवरा ह्यांच्याशी या गोष्टी निगडीत आहेत. मग केस धुण्याचे दिवस कोणते राहिले हे तुम्ही यातून बघू शकता. व्रत असेल तर कधी धुवायचे, नसेल तर कधी धुवायचे. आणि या गोष्टी पाळा, तुम्ही अवश्य पाळा. देवापुढं कधीही मोकळे केस सोडून बसू नका. झोपताना कधी केस मोकळे सोडू नका. केस बांधून झोपा. इतर वेळेस तुम्हाला सोडायचे असले तर सोडा. आणि स्वयंपाक करताना खरोखर केस कधी सोडून तुम्ही स्वयंपाक करू नका. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नाही. एखादा केस जरी जेवणात गेला तरी आपल्या जेवणाचा संपूर्ण मूड जातो आणि सगळे जेवण कधी कधी टाकावेसे वाटते. म्हणून काही शास्त्र आहेत, काही नियम आहेत जुन्या बायकांचे, ते आपण जरूर पाळावेत, जेणेकरून आपल्या कुटुंबाची आणि आपल्याला काळजी घेता येईल. स्वतःहून कुठलं संकट आपण आपल्याला ओढवून घेणार नाही. या गोष्टी पाळायच्या असल्या तर पाळा, पटलं तर घ्या, अन्यथा सोडून द्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनेलला दोन्ही चॅनेलला प्रेमळ विनंती करून सांगते की सबस्क्राईब करा. दुसऱ्या चॅनेलचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ, त्याही चॅनेलला नक्की भेट द्या.